नवसे कन्या पुत्र होते आणि म्हणून महाराज म्हणून तुकोबरायच्या अभंग बुडवले. म्हणजे लोक नको त्याच्यावर विश्वास ठेवत होते महाराज. आणि ते तुकोबरायने उघड करून दाखवलं. आणि मग यांच्या लबाड्या उघड्या आल्या असतं मग आम्ही काही गलित गात्र काम करतोय का तुकोबा काही कळतं की नाही. पकडा रे त्या तुकोबाला आणि बुडवा त्याचे अभंग. हो यो कुछ तुम समजे होगे. हो म्हणून वॅप थिंकिंग वॅप कल्चर वॅप लाईफ तुमची विचार प्रणाली तुमचं राहणीमान तुमचं दैनंदिन जीवन याला अध्यात्म म्हणावं, याला फिलॉसॉफी म्हणावं, याला तत्वज्ञान म्हणावं मायबापांनो. आणि म्हणून घरामध्ये परिपक्वता प्राप्त व्हावी. परिपक्वता ब्लडमधली, दृष्टीमधली, शब्दामधली, नजरेमधली आणि कानामधली परिपक्वता प्राप्त करत असतं महाराज. तर काय प्राप्त करत असतं तर चरण पहिलं महाराज. सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. ही परिपक्वता प्राप्त होत असती. आणि आपला मगाशी सुतकाचा विषय चालू होता महाराज. तो राहिलाच तसा. जिभेचं सांगितलं, कानाचं कुडं सांगितलं. आता पोरांनो तुमच्याकडं भजन ऐकायला पळत जातेत का भांडणं ऐकायला पळत जातेत. मला खरं सांगा पोराव, भांडण का भजन सांग ना. गोल्या 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 सांग ना सांग ना. भजन का भांडण. भांडण बरोबर आहे. हो म्हणजे बिल्डिंग वर चढून कानोसा घ्यायचा आणि शिरपत्ता त्याला हाणलं काही नो. हे कानाचं सूतक आहे. लोकांचे भांडणं पळत जाऊन ऐकायचे. हे कानाचं सूतक पडलं महाराज. आणि डोळ्याचं सूतक पडलं आणि जिभेचं सूतक पडलं. ह्या तीन गोष्टीचं ज्याचं सूतक निघालं समजायचं त्याला नामाचा महिमा कळाला महाराज. नाम घोष करू हरी कथा. त्याचं चिंतन, त्याचं ध्यान, त्याचं मनन सदोदित त्याच्या चिंतनात त्याच्या मननात रम्मान राहणं मायबापांनो तर जीवनामध्ये आनंद आहे. आणि तुमच्या जीवनामध्ये स्वानंदाची प्राप्ती प्राप्त होईल. सुख वेगळं आहे. नामस्मरणामुळे होणारा आनंद तो शाश्वत. समाधान प्राप्त होतं महाराज. आणि चित्त समाधानी पावलं का आता आणि चिंतेने पावलं. चित्त जर समाधानी असेल आणि चित्त नाही महाराज समाधानी आणि चित्त जागेवरच नाहीये ते समाधान तरी कसं पावेल. कारण की पूर्वीच्या काळात मला असं वाटतं भूत काम करायला मिळायची. भूत आणि 1 महिना 15 दिवसाच्या बोलीवर लोक आणायचे. आणि जर त्या भूताला जर काम सांगितलं नाही तर ज्यांनी आणलं त्याला खाऊन घ्यायचं. एक जणांनी आणलं महाराज. 100 एकर ऊसाचा बागायतदार होता. त्यानं 1 महिन्याकरता भूत आणलं बाबा.
भूताचा मालक वेताळ म्हणले महिन्याकरता चाललेलं म्हणजे तो इकडं लई काम आहे काय? ते म्हणले 100 एकर ऊस आहे माझा. असं ते म्हणले याला जर काम सांगितलं नाही तर हे तुला खाईल. ते म्हणले बरं आहे महाराज. 100 एकर ऊस तुटून गेला होता. याने भूताला सांगितलं जा खोडक्या गोळा करा म्हणले. हे गेलं आणि पुन्हा 1 तासात आलं. ते म्हणले आता. ते म्हणे आता म्हणजे? ते म्हणे झाल्या. ते म्हणे याने 8 दिवसाचं काम अर्ध्या तासात केलं महाराज. आणि ते म्हणले जाय म्हणले नांगरुनी. गेलं तर भूतच आहे ते. 8ला गेलं संध्याकाळी पाठ 3लाच आलं. मालकाची उशाला देऊ आता. ते म्हण डिझेल संपलं काय? ते म्हणणे झालं. याचा बीपीच वाढला बाबा. ते म्हणे याला जर काम नाही सांगितलं तर हे मला खाईन. आणि 15 दिवसाचं याने काम एका रातीत केलं. काय सांगाव काय सांगाव. ते म्हणले पुन्हा दुनून कळत ना. पुन्हा गेलं दुनून आलं. सकाळी 8ला येणे बशीत कपतून बशीत चहा वातला. ते म्हणला आता. ते म्हणे चहा प्यायचा का? ते म्हणे मी चहा प्यायला नाही आलो मला काम सांग. आणि काम असलं तरच मी नाही तर तुला खाईन म्हणलं. याला चहा गोड लागा. ते म्हणे सरी पाडायला जाय. गेलं भूतन 10:30ला तर याच्या पहिल्या घासाला तर आलं. ते म्हणे आता रात्रीची पासून भाकर नाही खाल्ली झोपलं नाही. 3 दिवस कस तरी सांभाळलं त्याने. आणि 3ऱ्या दिवशी सकाळी गावात दर्शनाला गेला मारुतीच्या. आणि मारुतराया पुढं त्याचा एक मित्र बसलेला होता. म्हणले तात्या पार मरायला लागला रे काही दुखत काय? ते म्हणून माझी ठिकाणीवर नाही म्हणले. झालं काय? ते म्हणे मी भूत आणलं बाप्पा. महिन्याचं आणलंय. आणि त्याने 10 महिन्याचं काम 8 दिवसात करून टाकलं. मला खाणार आहे म्हणले ते. ते म्हणले का बरं? ते म्हणले त्याला काम सांगितलं नाही का ते म्हणून तुला खातो. असं वारकरी म्हणलं इकडे ये महाराज. वारकऱ्यानं त्याच्या कानात सांगितलं एवढं कर म्हणले जाय. गेला घरी. मंडळीला म्हणलं मला भाकर वाढव बरं. ज्वारीची भाकर आमटी कांदा लिंबू यानं चुरलीन भूत आलं. ते म्हणले आता. ते म्हणे तुला जेवायचं का सांगू? ते म्हणे जेवत बिवत नाही काम सांगा. ते म्हणले बांधावर निलगिरीचं झाड आहे म्हणले आपलं. ते म्हणले काय करायचं? तोडून आण म्हणले. आणलं तोडून. ते म्हणले आता. ते म्हणले चांगलं त्याला शिप व्यवस्थित मऊ कर फांट्या फुंट्या काढून टाक त्याच्या. ते म्हणले आता. ते म्हणले कमरा इतकं. हे जेवताच म्हणला कमरा इतकं खड्डं घे मला खाऊन दे गाड्या खरबळलेलोय मी. कमरा इतकं खड्डं. भूत म्हणले भ्याय ना का मग? ते म्हणले आता. ते म्हणले बारीक बारीक चिपा गोळा करून आण चांगलं ठेसून उभा कर ही बल्ली आता. ते म्हणले आता खाली जायचं वर यायचं बाबा. आणि मग हेच करायचंय माय बापांनो. चित्ताला समाधानाची प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर चित्त नामस्मरणामध्ये गुंतून टाका महाराज. म्हणून सदा नाम घोष करो हरी कथा तेने सदा चित्ता समाधान चित्त पावेल. 10 वाजून 40 मिनिटं झालेले. 20 मिनिटात जिकडं तिकडं करूया. पण मला मी काय फिरील नाही महाराज. ते गेलं म्हणजे मी कीर्तन करायला लागलो का कोण टाइम पुढं लुटीत काय ना असंच आहे. आणि म्हणून एक लक्षात असू द्या माय बापांनो. माझ्या गावाजवळ 4 किलोमीटर घडलेली घटना आहे. गावाचं नाव नाही सांगणार पण माझ्या गावाजवळ 4 किलोमीटर घडलेली घटना. एकुलतं एक पोरग होतं बरं का आई, बरं का दादा, बरं का साहेब, बरं का भाऊ. एकुलतं एक पोरग आणि त्याला 100 एकर जमीन होती. गुरुजी गोपाळे गुरुजी हो बाबा अण्णा 100 एकर जमीन. कसल्याच प्रकारची कमतरता नाही. सागवानी खानाचे 2 वाडे 100 खणाचे.
जमीन जुमला शेतीबाडी गिर गाया म्हशी कसल्याच प्रकारची कमतरता नाही. गडी गुडी कामाला असं असायचं. 25 एकर केळीचा बाग, 70 एकर असे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं त्याची शेती असायची. चांगल्या प्रकारची सुजलमता सुफलमता, शेततळे, विहिरी, बोर, गडी गुडी, मोटर, सगळं काही, ट्रक ट्रॅक्टर सगळं महाराज. दूध दुभतं घरामध्ये. पण झालं एक महाराज, जरा तरुण मित्रांनो लक्षपूर्वक आहे का, आपले तरुण मित्र चालले आणि महाराज याच्यावर कोणी कमून आक्षेप घ्याय ना का ते असं आपण मोबाईल उघडेला कीर्तन जर लावलं का लगेच मग त्याच्यात जाहिरात येते. माझे नाव कल्पना जाधव आहे, मी भिवंडीला राहते, माझ्या भावाने मला ऑनलाईन रमीचा गेम डाउनलोड करून दिला, मी 70,000 रुपये जिंकले, तुम्ही पण जिका, दिसायला छान आहे. रमी 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 याच्यावर आपले कुठे गेले मराठी बोलणारे? कुठे आपले मुलं धडधकट आत्महत्या करायला लागलेत महाराज. पैसे जायला लागलेत ना, आत्महत्या करायला लागलेत. याच्यावर कुणी नाही बोल. याच्यावर काय होतंय का? आणि बोललं तर महाराज मी जरी बोललो आणि आता हे उद्या जर युट्यूबला पडलं आणि ते जर यांनी जर ऐकलं, हे मा गेम नाही लावायचे. लावतो. आणि याच्यामुळं मी म्हणलं युट्यूब लावू नको मला. युट्यूबचं काय नाही महाराज, हे लोक काय करतात हे मच व्यवस्थित टाकीत, पण लोक त्याच्यातून उचलीत आणि कट करून दुसरं टाकीत. त्याच्यामुळं युट्यूब वगैरे काही नको. आपल्याला वाटत असेल हे असं होतं त्याने तसं होतं, काही नाही महाराज. आणि म्हणून 100 एकराचा बागतदार, कसल्या प्रकारची कमतरता नाही, भरपूर गडगंज प्रॉपर्टीने. एक लक्षात ठेवा, माणसं पुढं जर जायला लागली तर 4 लबाडी एकत्र येत असतात महाराज. आणि 4 लबाड जर एकत्र आले तर खरेच खोट आणि खोटेच खरं करतील. खोटेच खरं, खरेच खोट. आता या बागायतदाराजवळ 4 लबाड एकत्र आले, मोठं व्हायला लागले का लुभरे माणसं लई येते जवळ. भाऊ लय डेंजर काय बरं आमच्या भाऊचं. भाऊ बोलले म्हणजे देव बोलले. हे लबाड माणसं आहेत बरं का. भाऊ तुमचा नात कुळा आहे, तुम्हाला लय लोक भेटेत तुम्हाला. हे लबाड माणसाचे लक्षण आहेत बरं. लुबरेच ना, लुबरे, लबाड, भामटे, म्हणजे गोड बोलून काम करणारे. आणि भाऊला असं करू 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 भाऊ तुम्ही दारू नाही पियत आहे का नाही? पेत बी जाऊ नये, तुम्हाला जमायचं बी नाही. ते हे डेंजर माणसाचे काम. तुम्ही एका बुचनात पांगळे होता. भाऊ म्हणला मी बुचनात पांगळ होत का याचा पियता का? मग पिले तर भाऊ बायबिंग झाले. रोज मागायला लागले भाऊ, आना बुच्चन आना बुच्चन आना बुच्चन. भाऊ बुचनाने बंपरला गेले आणि दारू पिऊन झुगारीच्या अड्ड्यावर बसले. गुरुजी सत्य घडलेली घटना खरं. दारू पिऊन झुगारीच्या अड्ड्यावर बसले, पैसे संपले पोरांना. आणि जे भाऊच्या तुकड्यावर जगत होते ना, तुकडीवर जगणारे माहिती आहेत ना मला. तुम्हाला सिगरेट पाकिट आणून देऊ का? पाण्याची बाटली आणू तुम्हाला भाऊ? आणू पैसे जाऊ दे, माहिती का दाईक जा ना देऊ तुम्ही ते धरा धरा. हे 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 भामटे. एक लक्षात ठेवा, आपण बूट पॉलिश करून खाऊ, पण बूट चाटून खाणारे माणसं नाहीत आपण. बूट पॉलिश खाऊन जगू, करून जगू, पण बूट चाटून जगणारे माणसं आपल्या रक्तात सुद्धा नाही. माय बापा काही जण म्हणते मी गरीब कुटुंबात जन्माला आलो रे, नाही तर यांना काम दाखिल असतं. अरे इवळणाऱ्या गरीब कुटुंबात जन्माला आलेल्या इवळणाऱ्या लक्षपूर्वक ऐक, एवढं सांग फक्त समाजाला, मी जरी गरीब कुटुंबात जन्माला आलो, माझे मायबाप गरीब होते, पण माझ्या मायबापाला मी गरिबीत मरू देणार नाही. हे बोल ना. कळलं मी गरीब कुटुंबात जन्माला आलेला आहे आणि मी ऑनलाईन रमी डाउनलोड केलेली आहे. अरे काय हे तू महाराज,
सप्रात जन्माला या, पण सप्राचा पॅलेस करण्याची ताकद तुमच्या विचारात असावी बाबा, तर जीवनामध्ये आनंद आहे, अन्यथा नव्हे बाबा. पैसे संपले जुगार खेळू खेळू, आणि मग त्याच्या तुकडीवर जगणार म्हणला, हे पैसे नाही तर बसतोस कशाला. आईला म्हणत होता, आई भूक लागली ग. ती 3 वर्षाची पोरगी आई जवळ गेली आणि आईला म्हणत होती, आई काय पोटात दुखत गाई इथं. पती मरून 6 दिवस झालेले, घरामध्ये चिमणी कोकून गेली तरी दाना मिळणार नाही एवढी भयान परिस्थिती करून ठेवलेली. आणि ती उठली, फाटलेला पदर सावरला, त्या फळीला लावलेला दगड बाजूला केला, सपरातून वाकून बाहेर निघली, 2 प्रकारच्या चपला तिनं पायात घातल्या. उखणलेल्या अंगणाकडे कटाक्ष टाकला, उडून गेलेल्या सपराच्या पाचरडाकडे बघत होती, आणि पार निरागस भविष्य तिला अंगणात आणि सपरामध्ये दिसत होतं. जड अंतकरणाने लोकाच्या नजरा चुकवत दुकानदारासमोर गेली ती, आणि आपला फाटलेला पदर तिनं पसरवला, आणि एकच विनंती करत होती, काका धुणं भांड करील, झाडलोट करील, पण माझ्या घरामध्ये माझे 2 मुलं उपवासी आहेत, काहीतरी खाण्याकरता द्या ना. नाही आली दया दुकानदाराला. तो करड्या स्वरात म्हणू लागला, निघून जा, अधुगरच तुझ्या नवऱ्याची उधारी, आणि पुन्हा तोंड वर करून चाललीस, काही कळतं का. दरदरून घाम आला तिला. असं वाटत होतं कोणीतरी बोरटीची काठी काट्या सगळं टांगावून फिरवली, शरीरातलं संपूर्ण रक्त गळून गेलं की काय. असं वाटत होतं गावाच्या पलीकडे विहीर आहे, जावं संपून टाकावं या देहाला. पण लेकराचं काय, लेकर काय करतील, लेकर काय खातील, या आशेनं पुन्हा ती सापराकडे निघाली. अंगणामध्ये 2 लेकर बसली होती आईची वाट बघत. आईला बघितलं, पळत गेले, आईच्या पोटाला मिठी मारली, आणि आईकडे बघून म्हणत होती, आई काय आणलं ग खाण्याकरता. त्यावेळेस आईनं 2 लेकराच्या डोक्यावर हात ठेवले, घट्ट छाती लावळून म्हणू लागली, लेकरा कोणीच काही दिलं नाही. तसेच सप्रात घेऊन गेली. 7 वर्षाच्या पोराला धनगर, मांजारी, माळी, साळी, कोळी, मराठा 18 पगड जातीतल्या तरुणांनो, ज्या घरामध्ये हिंदू पद्धतीने विधी चालतो त्या घरातल्या तरुणांनो एकच करा, 2 गोष्टी सांभाळा, आयुष्यात कधीच कमी पडणार नाही, एक तर खाणं आणि दुसरं पिणं. आणि याच्याकरता हे सुधरावं, याच्याकरता सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. समाधान चित्ताला पावलो तर सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार, एकदा आपापले निष्पाप हात वरती करा बरं, निष्पाप करा. हो ना, हा म्हणजे ज्याने पाप केलं नाही तेच हात वर करायचे. असं तुमच्या काय कोंबड्याचे दुकान आहे का काय? हात वर करा ना, सकुबाई, ठकुबाई, रंगूबाई, गंगूबाई, मोठ्या का, भीमावशी, आबाई, खबाई, संगीता, काकू.
आबाई मंगलात्या जनाबाई लताबाई मुक्ताबाई संगीताबाई आसराबाई बघा आसा तुला काय थंडी वाजली काय घ्या अरे एक असं पाठीमागच्या तुम्ही पण तुम्ही काय मला काय दिसा ना वय करा साऱ्या जणी वर हात अंगाच तुम्ही तोंडाला असं शाल ते तुम्ही अंगात करा ना वर हात तुम्हाला वार लागायला लागलं नित्त अरे विठोबार जय जय विठोबा हर कुमार जय जय विठोबा हर कुमार हरे जय जय विठोबा हर कुमार हरे जय जय विठोबा हर कुमार तेणे सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्वालंकार आनंदे निर्भर डुलतसो आनंदाची निर्भरता प्राप्त निर्भय आहे महाराज आनंद आहे पण निर्भय होता आणि निर्भय होण्याकरता सर्व गोष्टीचं ज्ञान लागतं महाराज निर्भयता आमच्या जीवनामध्ये आम्हाला निर्भयता प्राप्त व्हावी याच्याकरता सदा नाम घोष करू हरी करता काय करतं ते नामस्मरण तर निर्भयता प्राप्त करतं त्याचं नामस्मरण सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान चित्ताला समाधानाची प्राप्ती प्राप्त करतं ते सभापती साहेब आपले चित्ताला समाधानाची प्राप्ती प्राप्त करतो तेने सदा चित्ता समाधान आणि चित्ताला समाधानाची प्राप्ती प्राप्त झाली का सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार बरं सर्व सुखाची आणि सर्व अलंकाराची प्राप्ती कुठं होत असती तर बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशवराजे सकळ सिद्धी महाराज बुद्धीला वैभव प्राप्त होत असतं म्हणून सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत असो महाराज मग आनंदाला पारावार नाही मग असवायसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगू दशा अशी माणसं कुठे आहेत तुकोबरायाकडे ते बघितल्यानंतर लक्षात येतं महाराज किती ताकद आहे तुकोबरायात तुकोबरायाला महाराज नुसतं नाव जरी घेतलं तर यम थरथर कापतो महाराज काय प्रमाण तुकाराम 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 तुकाराम
राम नाम घेता काव्यम काव्यम धन्य तू गोवा समर्थ धन्य तू गोवा समर्थ हरि नाम घेता काव्यम नाम घेता काव्यम यम नाम घेता काव्यम नाम घेता काव्यम समर्थ धन्य तू गोवा समर्थ तुकाराम तुकाराम. नाम घेता काव्य तुकोबा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ माय बापांना ही निर्भयता प्राप्त होते जीवनामध्ये. नाव जरी ऐकलं तरी यम कापतो एवढी ताकद आहे महाराज तुकोबरायाच्या आचरणात चरणात दृष्टीत शब्दात एवढी ताकद आहे. आणि म्हणून वेळ काळ टाईम हा महाराज मंडळीला सांभाळावा लागतो ना भाऊ. हो ना. आणि म्हणून वेळ आपला झालेला आहे 10:57 आणि राहिलेत फक्त 3 मिनिटं. आणि 3 मिनिटात जेवढी चाल तुम्हाला गाता येईल तेवढी गाऊ शकता तुम्ही शेवटच्या चरणात. तुका म्हणे आम्ही झालो आपले रूप तुका म्हणे आम्ही झालो आपले रूप तुका म्हणे आम्ही झालो आपले रूप तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप रेणा तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप रेणा म्हणे आम्ही झालो अग्निरूप तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागले दुपाप पुण्यांगा लागले दुपाप पुण्यांगा लागले दुपाप सर्व जुगलालो सर्वानकार लागणे दुपाप पुण्यंगा लागणे दीपाप पुण्यंगा लागणे दीपाप पुण्यंगा सर्व सुख द्यालो सर्वानकार जुगला
सुखदारी सुखात तो सर्व सुखदारी सर्व